बाह्य परिक्रमा रस्त्याच्या भूसंपादनासाठी मतमोजणी दरम्यान अधिकारी आणि पोलिसांनी मातोरी व मुंगसरी येथील ग्रामस्थांना घरात घुसून मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून हे प्रकरण तापण्याची चिन्ह आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी मात्र मारहाण झाली नसल्याचा दावा केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातून सुमारे 66 किमीचा बाह्य परिक्रमा मार्ग विकसित केला जात आहे. यासाठी भूसंपादन केलं जात असून जमिनींची मोजणी सुरू आहे. मात्र या विरोधात दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन, मखमालाबाद, गवळाणे, सारूळ, जलालपूर, महादेवपूर, धकांबे, विंचूर, गवळी आदी गावातील शेतकरी न्यायालयात गेले. न्यायप्रविष्ट प्रकरण असूनही शुक्रवारी रात्री ग्रामस्थांना व्हॉट्सअॅपवर जमीन मोजणीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या. शनिवारी सकाळी 9:30 ही मोजणीची वेळ असताना इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी GVS पवन दत्ता यांच्यासह तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा सकाळी 7 वाजेलाच मोजणीसाठी मुंगसरे गावात पोहोचला. प्रांत पवन दत्ता यांच्यासह पोलिसांनी घरात घुसून वयोवृद्धांना अमानुष मारहाण केली असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मला घरामध्ये शिरून यायनं मारलं. मी आंघोळ करून बाहेर येत होते, जम्परचे बटन घालत होते. म्हणलं नंदूला नेऊ नका, आजारी येतो. बाहेरून आला, घरात शिरत होता. त्याला मारलं, या रत्नाला मारलं, तिच्या पोराला मारलं. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झालेत. शेतकरी आणि महिलांना झालेली अमानुष मारहाण हा दहशतीचा प्रकार आहे. पवन दत्ता यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा छावा क्रांतीवीर सेना तीव्र आंदोलन उभं करेल असा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर यांच्या वतीनं देण्यात आला आहे. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, मातोरी.